श्री स्वामी समर्थ. आज आपण मार्गशीर्ष महिन्याची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला इतके का महत्त्व आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. हिंदू संस्कृतीमध्ये व्रतवैकल्ये, उपासना याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारे ऋतू आणि त्यातील सण उत्सव यांची योग्य सांगड विधात्याने घातली आहे. श्रावण महिना जसा व्रतवैकल्ये, पूजापाठ ह्यासाठी महत्त्वाचा आहे, तशाच प्रकारे मार्गशीर्ष माससुद्धा म्हणजेच मार्गशीर्ष महिनासुद्धा भगवान कृष्णाचेच एक रूप आहे. म्हणून मार्गशीर्ष महिना हा कृष्ण भक्तीसाठी विशेष मानला जातो. मृगशिरा हे 27 नक्षत्रातील एक नक्षत्र आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेचा संबंध हा मृगशिरा या नक्षत्राशी असल्याने ह्या महिन्यातला मार्गशीर्ष म्हणून असे संबोधले जाते. श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यात हवेत सुखद गारवा असतो. ह्या महिन्यात सर्व प्रकारच्या भाज्या भरपूर प्रमाणात येतात. उपासना, साधना, नामस्मरण ह्यासाठी पोषक असा हा काळ असतो. ह्या महिन्यात पवित्र नदीतील स्नानाला विशेष असे महत्त्व आहे. कृष्ण भक्तासाठी मार्गशीर्ष मास म्हणजेच महिना ही उपासनेसाठी एक अनोखी पर्वणी आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या जपाचे अनुष्ठान करून श्रीकृष्णाच्या सेवेत रुजू होणारे असंख्य भक्तगण आहेत. अनेक ठिकाणी वैयक्तिक किंवा सामुदायिक रीतीने श्री भागवत गीतेचे पारायण केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातला सतयुगसुद्धा म्हटले जाते. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी स्त्रिया महालक्ष्मीचे म्हणजेच वैभवलक्ष्मीचे व्रत करतात. महालक्ष्मीची पूजा करून वैभवलक्ष्मीच्या पोथीचे वाचन आणि नैवेद्य करतात. शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन केले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष ह्या नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जयंती सर्वत्र साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी भूलोकावर असुरी शक्ती प्रचंड प्रमाणात वाढल्या. त्यांच्या विनाशासाठी सर्व देवगण उभे ठाकले, पण या असुरी शक्ती म्हणजेच दैत्यांचा पराभव करण्यास देवांना यश प्राप्त झाले नाही. त्यावेळी ब्रह्मदेवांच्या आदेशावरून दत्त देवता अनेक ठिकाणी प्रकट झाली आणि ह्या दैत्यांचा संहार झाला, म्हणून दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे भूलोकावर 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून या दिवशी दत्तांची उपासना आणि श्री गुरुदेव दत्त हा जप केल्यास अधिक फलदायी होते. श्री गुरुचरित्राचे पारायण दत्त जयंतीच्या आधी 7 दिवस सुरू करून दत्त जयंतीच्या दिवशी त्यांची नैवेद्य दाखवून सांगता करावी. नैवेद्यामध्ये घेवड्याच्या भाजीचा समावेश असावा. श्री गुरुचरित्राच्या संक्षिप्त पोथीचे पारायणसुद्धा करता येते. दत्तांच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवाचे, शंख चक्र विष्णूचे, तर त्रिशूल आणि डमरू हे शंकराचे प्रतीक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जयघोष आपण नेहमी ऐकतो. अवधूत म्हणजे नेहमी आनंदात असणारा, वर्तमानात जगणारा. त्याप्रमाणे आपण ही नेहमी आनंदात आणि वर्तमानात जगले पाहिजे. प्रत्येक क्षण आनंदात जगता आला पाहिजे. अध्यात्म उपासनेचा आपला जीवनाशी घनिष्ठ संबंध आहे. कुठलेही व्रत किंवा नामस्मरण हे डोळसपणाने त्याचा अर्थ समजून घेतले तर अधिक उत्तम होईल.
आणि चिरकाल टिकणारा आनंद देऊन जाईल ह्यात शंकाच नाही. उगाचच ह्याने त्याने सांगितले म्हणून काहीतरी करणे हे उचित नाही. आपण करत असलेल्या उपासनेत जीव ओतला तर आणि तरच त्याचे फळ मिळत असते, धोरसोड उपयोगाची नाही. या वर्षाची अखेरही आणि नवीन वर्षाची सुरुवात देखील अत्यंत शुभ होणार आहे. कारण 31 डिसेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. तेव्हा साधकासाठी हा मार्गशीर्ष महिना व्रत, वैकल्ये, उपासना, पारायण ह्या सर्वांसाठी शुभ फळे प्रदान करणारा आहे. माणसाच्या आयुष्यातील अधूनमधून येणाऱ्या संकटांनी तो हताश होतो आणि त्याला मार्ग दिसत नाही. अशा वेळी उपासना त्याला मार्गस्थ करते. अध्यात्माला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रपंच करून परमार्थ केला तरच तो यश प्रदान करेल. खुलभर दुधाची गोष्ट आपल्या सर्वांना माहीतच आहे. श्री गजानन विजय, श्री साई चरित्र, श्री गुरुचरित्र अशा धार्मिक ग्रंथाचे पठण, नित्य उपासना, कुलस्वामिनींचा जप, कुंकुमार्चन अशा विविध माध्यमातून आपण इष्टदेवतेची उपासना करू शकतो. उपासना आपल्याला मार्ग दाखवते, संकटाचा सामना करण्यास धीर देते आणि आपले मनोबल वाढवते. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी सुद्धा त्यांची कृपा व्हावी लागते आणि ती ज्यावर झाली त्याची जीवनरूपा नैया फार होणार ह्यात शंकाच नाही. तेव्हा अशा या परमेश्वरी कृपेचा आनंद आम्हाला सर्वांना प्राप्त होऊ दे आणि सर्वांचे आयुष्य आनंदाने भरभरून जावे. तसेच मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णूचा आवडता महिना आहे. ह्या महिन्यात विष्णूची जी पूजा पाठ केली जाते त्यात अगणित पुण्य मिळते. ह्या महिन्यात लक्ष्मी पूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजेच विष्णूच्या नाममुखात राहू दे व त्या देवांचे सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागावे. विष्णूचे रामकृष्ण अवतार आहेत. ह्यापैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूला मिळते. या महिन्यात रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्रनामावली, भागवत ग्रंथ, भगवद्गीता वाचावी. याने विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या इच्छा पूर्ण होतात. या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यावे. नामाने त्या देवाची शक्ती आपल्या घरात वास करते. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, ती पूजा विष्णूलाच मिळते. कारण देव हा एकच असून प्रत्येक देव हे विष्णूची रूपे आहेत. म्हणजे सोने हे एकच आहेत, पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात, पण मूळ सोने प्रत्येकात एक आहे. म्हणून ह्या महिन्यात लक्ष्मीपूजन, चंपाषष्ठी, दत्त जयंती, गीता जयंती हे सण उत्सव असतात. या महिन्यात खोटे बोलणे, इतरांची निंदा नालस्ती करणे, मनात द्वेष तिटकारा करणे टाळावे. त्यामुळे आपली जेवढी पूजापाठ आहे ती फळाला येत नाही. जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे मानसिक शांती मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. ह्या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातील वासना, वाईट विचार निघून जातात. त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही. भगवद्गीता वाचताना त्या श्लोकांची एक एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देते. त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही. पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवावे. देवाचे नाम घेताना फक्त नामाचा विचार करावा. बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा. कारण ह्या महिन्याची पूजापाठ मनुष्याला सुख, शांती, समाधान देऊन मनातील वासना घालविते. तीच शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ देते. कारण या महिन्याची वैशिष्ट्ये तशी आहेत. या महिन्यात मन स्वच्छ ठेवलात व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई मोठी आहे. सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना आहे. मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातील वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे.
म्हणजेच मार्गशीर्ष. म्हणून मन तन आत्म्याने त्या देवांची एकनिष्ठेने पूजा करा. कोणालाही काया वाचा मनाने दुखवू नका. गरिबांना पैसे वस्त्र अन्नदानाची मदत करा. माणसात देव पाहणे हीच खरी विष्णू पूजा आहे. कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो. त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका. म्हणून पूजापाठाबरोबर माणुसकीचाही धर्म पाळा. म्हणजे नक्कीच ती खरी पूजा विष्णूला मिळेल. कारण माणसातच खरा ईश्वर आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व आहे. सर्वांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा नामस्मरण यांच्यावर भरपूर जोर द्यावा.